सुरतेवरील हल्ल्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी 1664 रोजी मराठ्यांचे एक पथक सुरतेतल्या मोहनदास पारेख या व्यापाऱ्याच्या घरी पोहोचलं. मोहनदासच्या हवेलीमध्ये प्रचंड भीती आणि गोंधळ माजला. आपली लूट होणार ते होणार, शिवाय जीवही जाईल की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. पण आलेल्या मराठ्यांनी पारेख कुटुंबियांना सांगितले की आम्हाला आमच्या महाराजांनी तुमच्या हवेलीचे रक्षण करण्याकरता पाठवलंय, लूट नव्हे. पुढच्या काही दिवसात चुकून आमच्याच लोकांचा हल्ला तुमच्या हवेलीवर होऊ नये म्हणून आमचे काही लोक आम्ही इथे तैनात करतोय. हे ऐकून पारेख कुटुंबियांना धक्का बसला. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. पुढच्या 3 दिवसात अख्खी सुरत लुटली गेली. पण मोहनदास पारेखच्या हवेलीला धक्का लागला नाही. याचे कारण म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी असलेला मोहनदास पारेख हा अतिशय धार्मिक आणि दयाळू माणूस होता. आपले धन त्याने समाजासाठी मुक्तपणे खर्च केले होते. त्याचा मृत्यू 1661 ला झाला असला तरी त्याच्या पुण्याईची जाण ठेवत महाराजांनी त्याच्या कुटुंबाला धक्का लागू दिला नाही. सुरतेची एवढी इत्थंभूत माहिती महाराजांकडे होती.